आणि आता बातमी आहे कोल्हापुरातनं गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी मंत्री मुश्रीफ यांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ विराजमान झालेत। गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटील यांनीच नाव सुचवल्याचं नावीद मुश्रीफ यांनी म्हटलंय। तर नावीद मुश्रीफ यांना सर्वांनी मिळून अध्यक्ष केल्याचं सतेज पाटील म्हणाले। पाहूया या संदर्भातला रिपोर्ट। गोकुळ दूध संघाचा अध्यक्ष सतेज पाटलांनी ठरवला। नावीद मुश्रीफांची गोकुळच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड। गोकुळचा अध्यक्ष राजश्री शाहू आघाडीचा मुश्रीफांचा दावा। कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचे चिरंजीव नावीद मुश्रीफांची निवड झाली आहे। अध्यक्षाची निवड करण्यासाठी कोल्हापुरात राजकीय खलबत सुरू होती। कोल्हापुरात संचालक मंडळाच्या बैठकीत नावीद मुश्रीफांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली। अरुण डोंगळेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गोकुळचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं। त्यामुळे अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू होती। बंद लिफाफ्यात मुश्रीफांचा मुलगा नावीद मुश्रीफांचं नाव आलं। दरम्यान गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांनीच माझं नाव सुचवल्याचं नावीद मुश्रीफ म्हणाल्यात। यावेळी गोकुळचा चेअरमन महाविकास आघाडीचा की महायुतीचा या प्रश्नावर नावीद मुश्रीफांनी उत्तर देणं टाळलंय। तर नावीद मुश्रीफांना आम्ही सर्वांनी मिळून अध्यक्ष केल्याचं सतेज पाटील म्हणाले। भूमिका या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये कितपत होती? त्यांनीच नाव दिले। एकूण जर बघितलं तर आपण मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा अध्यक्ष हम सब एक है, हम सब एक है, वाक्यात उत्तर द्या। महाविकास हम सब एक है म्हणून सांगितलं ना। राजश्री शाहू आघाडी परिवर्तन आघाडीचा हा चेअरमन आहे। काल आम्ही सगळेच नेते मंडळी एकत्रित बसलो। कालच नाव निश्चित करून काल तो कागद माझ्याकडे देण्यात आला होता आणि मी सकाळी 2 वाजता तो विश्वासाबाजींच्याकडे दिला। आम्ही सगळ्यांनी एकमतानं हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। त्यामुळे त्याला कुठलाही पक्षीय रंग किंवा जो बातम्यांमध्ये तसं काही नाही। याआधी मुश्रीफ समर्थक अरुण डोंगळे हे गोकुळचे अध्यक्ष होते। गोकुळचे प्रमुख नेते सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याशी डोंगळेंचे मतभेद असल्याचं अलीकडच्या काळात पाहायला मिळालं। दोन्ही नेत्यांनी डोंगळेंवर त्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली। अरुण डोंगळे अध्यक्षपदाची 2 वर्षाची मुदत संपल्यानं ते 15 मे रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामा देणार होते। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष करायचा असल्यानं मी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही अशी भूमिका अरुण डोंगळे यांनी घेतली। मात्र मुदत संपल्यानं त्यांना राजीनामा द्यावा लागला। महायुतीची ती मेजॉरिटी असल्या कारणानं गोकुळमध्ये महायुतीचं चेअरमन असावं म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी मिटिंग घेतली, आम्हाला बोलून घेतलं। म्हणजे चेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरे मतभेद आहेत। म्हणजे मी असावा ह्याच्यावर काही मतभेद नाही आहेत किंवा नसावा पण मतभेद नाही आहेत। आणि त्यासाठी त्यांनी स्पष्ट सांगितले हा भूमिका जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही राजीनामा द्यायचा नाही। गोकुळच्या अध्यक्षपदी सर्वसामान्य चेहरा म्हणून गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चुवेकरांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुवेकरांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं। मात्र अखेरच्या क्षणी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे महायुतीचा अध्यक्ष झाल्याचं बोललं जात आहे। गुरुवारी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनामध्ये 2.5 तास बैठक झाली। या बैठकीमध्ये नेत्यांनी चर्चा करत यामध्ये नाव ठरवत बंद लिफाफ्यातून ज्येष्ठ संचालक माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे ते नाव सुपूर्द केलं। तो लिफाफा खोलण्यात आला। नावीद परदेशात असल्यानं त्यांना तातडीनं कोल्हापुरात बोलावण्यात आल्यानं त्यांच्याच नावाची चर्चा सर्वाधिक रंगली होती। दरम्यान गोकुळच्या बाबतीत राज्य पातळीवरून कोणताही हस्तक्षेप झाला नसल्याचं सतेज पाटील म्हणाले। राजश्री शाहू आघाडी म्हणूनच नावीद मुश्रीफ निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं चेअरमन पदाची धुरा पुढच्या 1 वर्षाकरता आम्ही सगळ्यांनी माझ्यासकट सगळ्यांनी आम्ही निर्णय घेऊन त्यांच्याकडे दिलेला आहे। मला वाटत नाही तसा काही विषय या गोकुळच्या बाबतीत या ठिकाणी होईल, कारण की शेवटी KDC बँक आहे, अनेक साखर कारखाने आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी लढतो। मला वाटते तो अँगल अरुण डोंगळेंच्या राजीनाम्यानंतर थोडाफार अरुण डोंगळेंनी निर्माण केला, त्यामुळे तो विषय जरा राज्य पातळीवर गेला। नाही तर तसा काय त्याला अँगल आहे असं वाटायचं मला कारण नाही। 16 मार्च 1963 रोजी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ स्थापन झाला। गोकुळनं दूध संकलन, प्रक्रिया आणि विपणन या क्षेत्रामध्ये अनेक यशस्वी टप्पे गाठले। गोकुळची सध्याची दैनंदिन दूध संकलन क्षमता सुमारे 20 लाख लिटर इतकी आहे।
गोकुळचं वार्षिक टर्नओव्हर 4,000 कोटींचं आहे. गोकुळमध्ये जवळपास 2,000 कर्मचारी आहेत. म्हशीचं दूध 6.5 लाख लिटर रोजचं संकलन आहे, तर गाईचं दूध 8.5 लाख लिटर रोजचं संकलन होतं. दरम्यान महाविकास आघाडीत मंत्री असताना घोटाळ्याचा आरोप करत हसन मुश्रीफांनी राजीनामा द्यावा अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली होती. फक्त मिया मुश्रीफच नव्हे तर त्यांचा मुलगाही तुरुंगात जाणार असं सोमय्या म्हणाले होते. मात्र सद्यस्थितीत हसन मुश्रीफ भाजपसोबत सत्तेत वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. शिवाय कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा हसन मुश्रीफच आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेचं अध्यक्षपदही हसन मुश्रीफच निभावतात आणि आता मंत्री हसन मुश्रीफांचे पुत्र नावीद कोल्हापूरच्या गोकुळचे अध्यक्ष बनलेत. गोकुळचे चेअरमन पद पुढील 1 वर्षासाठी नावीद मुश्रीफ यांच्याकडे राहणार असल्याचं सतेज पाटील म्हणाले. त्यामुळे कोल्हापूरच्या सत्ता केंद्राच्या चाव्या मुश्रीफांच्या घरात राहणार असं चित्र आहे. त्यामुळे मुश्रीफांचे हात तुपातच नाही तर गोकुळचं दूध, दही आणि लोण्यापर्यंत पोहोचलेत. भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर.